औंढा नागनाथला आम्ही आलेला आहे। आता आमचं जेवणाची वेळ झालेली आहे, नंतर आम्ही दर्शन करणार। महाराज की जय। आता तुम्ही मंदिरात आलेला आहे, जो मंदिर आहे 5,500 इथं वर्षापूर्वी इथं तलाव जंगल होतं। या जंगलाच्या आतमध्ये अशा बऱ्याच गायी राहायच्या। इथं संत गुरु नामदेव महाराजांचे बघा, इथं नामदेव महाराजांचं मंदिर आहे, ते नामदेव महाराजांनी कीर्तन केलं, फिरवलेले देव जगामध्ये हाती नामदेव हाती दूध प्यायला। इथं जो एक राक्षस राहत होता, अरे पुजारीला मारून खात होता वारीच्या लोकांना भरणाई दिसलं। नामदेव महाराजाला धक्काबुक्की दिली, इसोबा खेचायच्या याच्याने एका पिंडीवर पाय पडला गेला। नामदेव महाराजाला म्हणायला लागले, दादा माझा पाय आटून दुसऱ्या बाजूला ठेव, मला उठता येत नाही। चमत्कार झाला, जागोजागी 6 पिंडी तयार झाल्या। तुम्हाला दर्शन केल्या परत नंदीबेल दिसतो। हा नंदीबेल थोडा समोर आहे, नंदीबेल थोडा तिरपाचा बघतो, का बरं थोडा तिरपा बघतो। आता तुम्ही आतमध्ये जासाल, तुम्हाला एक काचामध्ये विष्णूची मूर्ती दिसतो। विष्णूची मूर्ती थोडी समोर आहे, थोडा गाभारा साईडला आहे। नंदीबेल वाकून पाहतो, मधातली ज्योतिर्लिंग आहे का नाही। काही भीमाने चारी दिशेने 4 गदे मारले, पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर। विसोबा खिच्च्याच्या याच्याने एका पिंडीवर पाय पडला गेला। नामदेव महाराजांना म्हणायला लागले, दादा माझा पाय आटून दुसऱ्या बाजूला ठेव, मला उठता येत नाही। चमत्कार झाला, जागोजागी 6 पिंडी तयार झाल्या। हा बघा, इथे तुम्हाला कळसावरचा पांढरा भात दिसतो। औरंगजेबने खंडप केला इंदोरच्या आईला दिवनं। खूप छान माहिती सांगितली सा, आणि मोठा हो शिकून। कृष्णा प्रसाद कुठे राहतो रे? नागेंद्र औंढा कुठला ना? औंढीनाथ। औंढीनाथ हा 8वा ज्योतिर्लिंग मध्ये मोडतं, आणि हा आतमध्ये असं बांधकाम आहे। पुढे माहित नाही कॅमेरा अलाउड आहे का नाही ते। औंढा नागनाथ 8वा ज्योतिर्लिंग मध्ये मोडते हे। एवढीशी मतलबच नाही ना समोर। VIP लाईन अशी मग खांद्यावर ठेवले तुमची। बाहेर काढायला पाहिजे, बाहेर कोणतरी पाहिजे होतं। येणार नाही ना। आलो का? आलो आला।
गोपा अदृशन नदृशन उदार्य उतेन विश्वा भूतानि सद्रष्टोमडे आदिनः नमस्तु नीलग्रीवाय सहस्राक्षाय मिडगे अतो यास्य सत्वानो हन्ते भ्योकर्णमः रमुंच धन्वनस्तव उभयोरारज्ञामा यासते हस्तैश्वा परार्था भगोब विजम धनुकपर्दुशल्य बाणवामुदा अनेशन शेष शुभविवाह प्राप्त्यर्थ नौकरी व्यवसाय देश प्राप्त्यर्थ आयु आरोग्य प्राप्त्यर्थ ज्योतिर्लिंग नागेश्वर जर अखंड कृपा प्रसादीनं वडिलांचं नाव आईचं नाव तुमचं नाव यश ज्ञानोक्त नागेश्वर ज्योतिर्लिंग देवता मम मनोकामना फल प्राप्त्यर्थ तथाच शांती आयु आरोग्य ऐश्वर्य प्राप्त्यर्थ विशेष आपल्या परिवाराच्या नावाने अभिषेक तिच्या तुमच्या शाळेच्या गोत्राच्या नावाने तुमचा अभिषेक माताच्या गोत्राच्या नावाने या दोन अभिषेकाचे 3 प्रकार आहेत. मुरवा वृक्षमावरी ठेवा ते आता हात लावून बसा असं जप चालू ठेवा मागे सरका. ओम गणानांद्वा गणपती हवामहे प्रियानांद्वा प्रियपती हवामहे निधीनांद्वा निधिपती हमजानी गर्भधम तोमजासी गर्भधम नमस्ते रुद्रमन्य उतुरिष्वे नमः. अरे 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 ओ निर्दे वापर केला बाई डोक्याला वाटल के बाई क्या नाम त्या नंदीचं तोंड तिरकं झालेलं आहे. बघतोय की लिंग तिथं आहे की नाही आहे असं याचं वैशिष्ट्य आहे. आणि खरोखर हे नंदीचं तोंड फिरलेलंच आहे. बघा मी सरळ उभी आहे पण तोंड फिरलेलं आहे, तिरकंच आहे. हे नामदेव महाराजांचं मंदिर आहे. हे नामदेव महाराज इकडे कीर्तन करत होते. पंडित लोकांनी तिकडून हाकलून दिलं, त्याच्यामुळे मंदिराचं तोंडच फिरलं. देवानी तोंड फिरवलं मंदिराचं. नामदेव महाराज की आपल्या मंदिरात नाही ना तर शूटिंग चालू. अच्छा, म्हणजे कोणी शूटिंग केली? हां, हे नामदेव महाराजांचं मंदिर आहे. आता आपण आलो ते. आणि हे औडा नागनाथ मंदिर. तर नामदेव महाराज कीर्तन करत होते, तर हे भटजी लोकांनी ब्राह्मण लोकांनी काहीतरी ते हाकलवून दिलं त्यांना. आणि म्हणून नागनाथ देवानी नागनाथ ओढा नागनाथ आहे त्यांनी तोंडच फिरवलं आणि तोंड त्याचं मागच्या साईडला झालं, जिथं आपले नामदेव महाराज आहेत त्या साईडला. म्हणजे एवढी नामदेव महाराजांची भक्ती होती थोर. आता चढाल का एवढं परत? चल. हे बघा मंदिराचं तोंड या साईडला फिरलं. नामदेव महाराजांचं मंदिर आहे ना त्या साईडला. मगाशी त्या मुलांनी आपल्याला स्टोरी सांगितली. हे नामदेव महाराजांचं मंदिर. नामदेव महाराजांना इथे गुरु भेटले आणि इथे आले ते